रात्री पण लवकर झालतो, पण रात्री काय मी आल्यानंतर ब्लॉकच नाही, जेवल्यानंतर बनवत नाही आणि झोप आली मला. काल दुपारी झोपलो नव्हतो मी. सो आता चला आता जाऊ आपण गाडीवर, तुम्हाला आता नंतर. तिकडेपासून ते इथपर्यंत केले सोलिंग, आता पूर्ण जाईल बघा. पूर्ण आता सोलिंग करत गेलेली आहे. बघूया आता, चला नंतर आता जाऊ गाडी जाऊ आपल्या. बघा गाडी मस्त खालती एक झोपले, खालती गाडीचे मित्र आहे. चला मस्त एक हे करून टाकू, गाडी साफ करता जरा पुसतो आणि निघतो. चला नेहमीप्रमाणे आल्या पंपावर, पण लाईन बघा किती, 5 मिनटं जास्त झाली प्यारच्या पंपवर. काय झालं, रिद्धीला फोन केला तर रिद्धी सांगायला लागली का इडली घेऊन ये. मग इकडे एक मी त्या दिवशी आलतो तेव्हा एक मला इडलीवाला दिसलेला गल्लीमध्ये एक दुकान त्याचा. सो त्याच्याकडे बघितलं तर इडली मस्त छान लागली, मला आवडली त्याच्याकडची सर्व, कारण तो अण्णाच आहे. त्याच्यामुळे मी अण्णा असल्याशिवाय मी कोणाकडे इडली खात नाही किंवा मेंदूवडे. बाकी काय नाश्ता करायचा असतं तर आपला घरीच करतो, कुठे चांगला वाटला तर खातो मी. हे बघा इडली आणि मेंदूवडा घेतले मी, 3 प्लेट घेतल्यात. रिद्धी किती खायला तेवढं खाऊ दे रिद्धीला, बाकी मी आणि सविता खाईन त्याच्यातून. अजून नंबर येतो आपला गॅस भरायला. आज पण गॅस पूर्ण खलास, पूर्ण रेड गाडी झाले बघा आपले. चला आता गॅस भरून घेऊ, आपलाच नंबर याच्यानंतर मग आपण निघू आपण घरी डायरेक्ट. 310 रुपयाचा गॅस बसला, कारण मी संडेला गाडी चालवली होती, थोडीशी चालवली होती, त्याच्यामध्ये गॅस राहिली होती आपली. त्याच गॅसमध्ये मी काल गाडी चालवली आणि पूर्ण संपली. तर पूर्ण टोटल गॅस गाडीमध्ये 310 रुपयाचा बसला, पूर्ण खाली झाला होता. चला आता निघलो. अजून बघा इकडं मारणार होतं एक ट्रिप, पण गरम व्हायला लागला त्यामुळे कॅन्सल केला. चला आता आपण डायरेक्ट घरीच जाऊन भेटूया. इकडे बघा किती ट्रॅफिक झाले, पूर्ण पूजा पंजाबपासून तर आपल्या शिलपणा नाक्यापर्यंत ट्रॅफिक झाली सगळी. आता रॉंग साईडच्या गाडी घेतली मी, मग काय करणार, ट्रॅफिकमध्ये एवढा टाईम थांबू शकत नाही आपण. पोचला घरा. बाबांनी तो पाईप दिले भंगारवाल्याला विकायला. आपला जुना पाईप होतो तो कापून तुकडं करून नेला होता त्याचं, तो जर तुकडे करते त्याचं. हां एक मी माईला दिली, माझ्या माईला खायला. माई माझी लगे बघा अर्धी खपवली बी माझी माईनी. माऊ कच्चा खाते, माऊ माझी दाखव कच्चा खाते बघा, आची खाते. हा आणि ही काय पिते, कॉम्प्लेन पिते माझी पोर, कॉम्प्लेन पिते. अरे वा 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 वा. नाही इकडे ही काय करते, निधीचा नाच बघा. निधी नाचण्याकडे बोल तसा, कशी नाचत माई बघाची बाबा जवळ बसले ना. ऐ काय पाहिजे, हा काय पाहिजे खाऊ. आपला जेवणाचा टाइम झालेला आहे. चला या जेव, झाला टाइम जेवायचा आपला. इकडे बघा आज आंबे कापल्या, आमटी कसली केले, ताक आहे आपल्याला, भजी आहे, तिकडे भजे केलेत बघा. चला या जेवायला तुम्ही पण. आता बघा सविताने मस्त वाटण्याची आमटी बनवले आणि भजे काढल्यात आणि अजून ताक आपला आहे इकडे बघा. या जेवायला तुम्ही पण. आता आपण आता जेवून घेऊया मस्तपैकी. पहिला एक आंबाच खातो, पहिला लय आवडतं मला, एकदम गोडच नाही एकदम. हे गावले आणलेले आहेत ना, हे आंबे गावावरून आणले ना. गेलतो ना आता तेव्हा, अजून जर कुठं जाणं झाला त्याला अजून आंबे घेऊन येऊ नाही रे आपण. गेल्या वर्षी अजिबात नव्हतं खाले, या वर्षी खाले ना पण जाम आंबा.
काढलं का काय? जाम भात गरम वाजले 1 आता झोपेतून उठल्या. इकडे बघा रोलर फिरून घेतले जरा, थोडा भाग सोडले तिथून तो चेंबरचा बाकी. तिकडे बघा ते लेवलिंग करतात, तिकडे लेवलिंग करतात ना ते, कुठं दगड मध्ये कमी जास्त आहे वगैरे ते थोडं कसं टाकतात दगड, जेणेकरून तो कमी जास्त कुठं असेल तिथे ते लेवल करतील आणि रोलर फिरवता काम करतात. त्या कुठं खडा दगड कमी आले त्याचा. गाडी फुसाला, गाडीलाही घाण झाले, दाखवतात तुम्हाला. गाडी किती माकली बघा धुली, काल पाणी पडत होता ना त्याच्यामुळे सगळा धुलिया झाले. आतमध्ये घाण बरीच जमले, गाडी धुईतच ना आली कत्ती झाली मी. चला पुसता आता मस्त की सोल्डिंग करायला. मिनी छोटावाला रोलर आला इथे, तो पूर्ण याचं हे सर्व करून घेतो रोड रोलरनी. बघा लेवलिंग करून घेतो, त्याने आधी तिकडनं करून घेतला, आता तो इथून एवढ्या भागाची करायला घेतली त्याने रोड रोलरने. सोलिंग लेवलिंग करतो तो पूर्ण, त्याचा सर्व बसवेल तो दगडाची. रिद्धी मला बाय करते सारखी. चला आता निघू, आता वाजल्या 6, आपण निघू आपल्या गाडीवरती. समोर इथं बघा सोलिंग झालेली आहे आपली. बघा आता आपण फिरतोय डोंबिवलीमध्ये बाईक राईड. इकडे बघा कोण आहे, अमित आणि मी दोघं आम्ही आहे. सो चला आता आम्ही चाललोय अंबरनाथला दोघं. तर तुम्हाला आता अंबरनाथला गेल्यानंतर भेटतो मी. तोपर्यंत रस्त्यात बघू कुठे काय थांबतो का आपण. सो आत्ताच घरी आलोय, आता जेवण बिवण झाला आपला. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट. चला आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू. चला.